महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील महत्त्वाची जोखीम घटक बंद केलेली योजना त्वरित चालू करणे व राज्याची सर्व शेतकऱ्यांनी कर्जमाफी करणे, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व आंदोलन समस्त सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी आरोपी व कठोर कारवाई करण्याबाबत नांदगाव तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल प्रकाश बंधेरू यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी 4 एप्रिल 2025 रोजी शुक्रवारी धरणे आंदोलन सुरू केले। महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम 2023 पासून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली होती। मात्र महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 20 मार्च 2025 रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासोबतच या योजनेतील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे 4 जोखीम घटक वगळण्यात आले आहेत। त्यात प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे, हंगामाच्या मध्यभागी उद्भवणारी प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान भरपाई आदी घटक वगळण्यात आले आहेत। याशिवाय विधानसभा निवडणुकीवेळी विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सत्ता स्थापन झाल्यानंतर कर्जमाफी संदर्भात कोणताही ठोस निर्णय न घेता शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलण्यात आले आहे। त्याच्यासोबत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व आंदोलन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून यावेळी प्रशासनाकडे करण्यात आली। MCN न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल, नांदगाव। तसेच मस्साजोगचं प्रकरण असेल किंवा परभणीचं प्रकरण असेल, या प्रकरणातील जे आरोपी असतील, मुख्य आरोपी असतील, त्यांना कठोर ते कठोर त्यांच्यावरती शिक्षा करण्यात यावी। त्यांच्यावरती असे गुन्हे घडू नये याच्याकरता एक कायद्याचा धाक व त्या गुन्ह्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। तसेच 1 रुपयामध्ये जी पीक विमा योजना होती ती शासनाने आता गेल्या 28 तारखेच्या मीटिंगमध्ये बंद करण्याची घोषणा केली आहे। ती योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताची योजना होती, ती योजना पुन्हा चालू करावी याकरता संपूर्ण नाशिक शहरामध्ये और नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलनाला बसलोय। त्या अनुषंगाने आज नाशिकमध्ये माझे सर्व सहकारी विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष मिथुन पवार असतील, जनितचे तालुकाध्यक्ष सचिन आयर असेल किंवा राहुल जाधव असेल व माझे सर्व सहकारी छोटे मोठे आम्ही आंदोलनाला बसलो आहोत आणि त्याद्वारे आम्ही तहसीलदारांना निवेदन देणार आहोत।